नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी पहिलं प्रकरण अभ्यासलं, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यानंतर सेकंड प्रकरण आपण अभ्यासलं, मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. त्यामध्ये आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्याचे डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स अभ्यासले. प्लस त्या दोन्ही टॉपिकचा आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह अभ्यासलं. त्यानंतर आत्ताच या ठिकाणी मागच्या 11 ते 19 तारखेपर्यंत तुम्ही युनिट टेस्ट दिली आणि या ठिकाणी आपण त्याच्या अगोदर जर्नल एंट्री हा तिसरा टॉपिक अभ्यासला. तर या जर्नल एंट्रीमध्ये सुद्धा सुरुवातीला आपण जर्नलचे काही प्रॉब्लेम्स अभ्यासले, ट्रान्झॅक्शन्स अभ्यासले, त्याचे 2 इफेक्ट, एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट, हे आपण जर्नल एंट्रीमध्ये अभ्यासलं. त्यामध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन अभ्यासले, म्हणजे कॅश सेल, क्रेडिट सेल, कॅश परचेस, क्रेडिट परचेस. त्यानंतर ॲसेट्स परचेस केल्या, काही ॲसेट्स सेल केल्या, एक्सपेंडिचरचे काही ट्रान्झॅक्शन अभ्यासले आणि त्यानंतर या ठिकाणी GSTचा भाग त्यामध्ये अभ्यासला. तर GSTमध्ये सुद्धा सुरुवातीला आपण 5%, या ठिकाणी 12%, अशा पद्धतीने GSTमध्ये सुद्धा 2 भाग केले. सेंट्रल CGST, सेंट्रलचा जो टॅक्स आहे तो, आणि SGST स्टेटचा जो टॅक्स आहे तो 50-50% प्रत्येक ह्याला या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला. आणि नंतर जर्नल टॉपिकचं ऑब्जेक्टिव्ह अभ्यासलं. आता त्याच्याच पुढचा या ठिकाणी नेक्स्ट टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे या ठिकाणी लेजर. तर लेजर अकाउंटमध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन हा पार्ट अभ्यासणार आहोत, परंतु त्या अगोदर या ठिकाणी जर्नलच्या पुढची नेक्स्ट सेकंड स्टेप असेल ती म्हणजे लेजर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अनेक जर्नल एंट्री केल्या, तसेच अनेक लेजर अकाउंट तुम्हाला तयार करायचे आहेत. मग लेजर अकाउंट तयार करत असताना या ठिकाणी लेजर म्हणजे आपली फायनल स्टेज आहे, लक्षात घ्या. पहिली स्टेज तुमचा ट्रान्झॅक्शन होतो, सेकंड स्टेज तुम्ही त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करता, एकाला डेबिट देता तर दुसऱ्याला क्रेडिट. त्यानंतर जर्नल नंतरची जी स्टेज आहे ती म्हणजे लेजर, आणि लेजर नंतर आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार करणार आहोत, आणि त्याचबरोबर त्या ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट तयार करणार आहोत. हे ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट हे टॉपिक नंतरच्या सिलेबसमध्ये तुम्हाला आहेत, लक्षात घ्या. पुढं या ठिकाणी फायनल अकाउंट पण तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि हा लेजर अकाउंट किंवा प्रत्येक या ठिकाणी एंट्रीचं म्हणजे ॲसेटचं लेजर असणार आहे. त्यामध्ये मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, गुडविल, कॅश अकाउंट, बँक अकाउंट, या पद्धतीने ॲसेटचे काही लेजर तुम्हाला तयार करायचे आहेत. तसेच सेल्स लेजर, परचेजचं लेजर तयार करायचं आहे, एक्सपेंडिचर्सचे लेजर तयार करायचे आहे. त्यामध्ये सॅलरी असेल, वेजेस असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ॲडव्हर्टाइजमेंट, हे प्रत्येक एक्सपेंडिचरचं सुद्धा तुम्हाला लेजर तयार करायचं आहे. मग सुरुवातीला लेजर म्हणजे काय तर लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, इंट्रोडक्शन आपण सुरू करतोय, लक्ष द्या. इन द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर इन अ जर्नल. म्हणजे जर्नल बुकमध्ये जर्नल एंट्री करत असताना आपण स्टेप बाय स्टेप जर्नल एंट्री करत जातोय, डेट वाईज जर्नल एंट्री करतोय. म्हणजे 1 तारीख सुरुवातीला, नंतर 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने या ठिकाणी क्रोनोलॉजिकल ऑर्डरनुसार आपण एंट्र्या करतोय. लगेचच 1 तारीख झाली की आपण लगेच 20 तारीख घेत नाही, मधल्या एंट्र्या व्यवस्थित त्या तारखेनुसार करतोय. त्याला म्हणतात क्रोनोलॉजिकल ऑर्डर. These the business transaction are recorded in proper books of account. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा
प्रॉपर बुक्समध्ये त्याची एंट्री होणं गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. तसं जर्नल एंट्री नंतरची ही लेजरची स्टेप आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी पुढच्या स्लाईडला बघा आपल्याला कोणकोणते बुक्स आहेत आणि ते कशा पद्धतीने ओपन्स करतोय आपण, लक्षात घ्या. बुक्स ऑफ अकाउंट, त्यामध्ये फर्स्ट आहे बघा जर्नल ऑर सबसिडरी बुक्स. म्हणजे जर्नल बुकलाच आपण ओरिजिनल बुक म्हणतो किंवा प्रायमरी एंट्री बुक म्हणतोय आणि त्यालाच या ठिकाणी सबसिडरी बुक्स हा सुद्धा भाग थोडासा वेगळा आहे, लक्षात घ्या. सबसिडरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला सेल्स बुक, परचेस बुक, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न ही 4 पुस्तकं तयार करायची आहेत. सबसिडरी म्हणजे या ठिकाणी त्यांना मदत करणारी इतर सहाय्यक पुस्तकं असं सुद्धा आपण सबसिडरी बुक्सला म्हणतो. आणि जर्नलला तर तुम्हाला माहीतच आहे, प्रायमरी एंट्री बुक और ओरिजिनल एंट्री बुक इट इज कॉल्ड ॲज जर्नल बुक. नंतर नेक्स्ट आहे बघा लेजर. लेजरला बघा इन ब्रॅकेटमध्ये काय दिले, बुक ऑफ फायनल अकाउंट किंवा सेकंडरी बुक. म्हणजे प्रायमरी म्हणलं की जर्नल आणि सेकंडरी म्हणलं की लेजर. तर या पद्धतीने जर्नल आणि लेजर बुक, या ठिकाणी लेजर अकाउंट तुम्हाला प्रत्येक बिझनेसमनला ट्रेडर्सला, कंपनीला या ठिकाणी जर्नल आणि लेजर अकाउंट तयार करावे लागतात, केले जातात, करतात. या लेजरवरूनच आपल्याला लक्षात येतं की ओपनिंग बॅलन्स किती आहे, क्लोजिंग बॅलन्स किती आहे, बॅलन्स कसा ब्रॉट डाऊन करायचा, कॅरी डाऊन कसा करायचा. मग हे लेजर अकाउंटला आपल्याला महत्त्वाचं शिकायचं आहे. चला तर मग या ठिकाणी पुढच्या आता लेजरच्या डेफिनेशन्स आपण अभ्यासणार आहोत. बघा सुरुवातीला ए लेजर इज कॉल्ड ॲज द मेन बुक ऑफ अकाउंट. म्हणजे लेजर सुद्धा जसं जर्नल महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने लेजर बुक सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे, ते मेन बुक आहे, लक्षात घ्या. Once the transaction are recorded in a journal or subsidiary book, the next stage is the transfer of those transactions in their respective accounts and in a ledger. in the ledger म्हणजे जर्नलच्या नंतरची नेक्स्ट स्टेज ही लेजर अकाउंटची आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये त्यांनी बघा सांगितलेलं आहे आपल्याला, सुरुवातीला तुम्ही जर्नल एंट्री करा किंवा सबसिडरी बुकमध्ये एंट्री करा, नंतर नेक्स्ट या ठिकाणी तुम्ही जर्नल एंट्रीमध्ये तेच जर्नलचं लेजर एंट्रीमध्ये ट्रान्सफर करा, पोस्टिंग करा. त्याला आपण म्हणतो लेजर पोस्टिंग, लक्षात घ्या. तर या ठिकाणी दिलेले बघा मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर अकाउंट. लेजर अकाउंट का महत्त्वाचं आहे ते पण आपल्याला सांगितलेलं आहे. बघा मीनिंग अँड डेफिनेशन. लेजर इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. म्हणजे लेजर इट इज ए प्रिन्सिपल बुक आहे, लक्षात घ्या. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बुक्स ऑफ फायनल एंट्री. लेजर हे फायनल एंट्रीचं बुक आहे, लक्षात घ्या. इट इज समराइज्ड record which contains all the accounts, that is asset account, liabilities account, capital account, revenues account and last but one expenses account. म्हणजे लेजर अकाउंटमध्ये आपण सगळे अकाउंट कव्हर करतो. त्यामध्ये सगळे कोणते, आता असेट्स अकाउंट म्हणजे आपले जे काही संपत्ती आहे, मालमत्ता आहे, त्यामध्ये लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी येतात. लायबिलिटीमध्ये या ठिकाणी क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट यांचं सुद्धा लेजर अकाउंट आपण तयार करतो. त्यानंतर कॅपिटल, ओनर इन्व्हेस्टेड इन अ बिझनेस अमाऊंट इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल, त्याचं सुद्धा लेजर अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू मीन्स किरकोळ उत्पन्न व किरकोळ खर्च, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर इट इज कॉल्ड ॲज ए रेव्हेन्यू और रेव्हेन्यू इन्कम और रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि सगळ्यात शेवटी एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी, वेजेस, ॲडव्हर्टाइजमेंट, दीज आर द ऑक्ट्राय एक्सपेंडिचर. म्हणजे हे झाले या ठिकाणी लेजरमध्ये येणारे वेगवेगळे असेट, लायबिलिटी, कॅपिटल
रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर्स अकाउंट. चला तर मग या ठिकाणी आता पुढं आपण लेजर अकाउंटची डेफिनेशन बघू व्यवस्थित. बघा, ए लेजर कंटेनिंग अकाउंट्स in which all the transaction of a business, enterprises or other accounting units are classified either in a detail or in a summary form. म्हणजे लेजरमध्ये लक्षात घ्या, आपण ट्रान्झॅक्शन पोस्टिंग करत असताना, ट्रान्सफर करत असताना काही युनिटमध्ये या ठिकाणी क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करत असतो. म्हणजे एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट जर्नलमध्ये देतो, पण ते ट्रान्सफर कुठं करायचं हे महत्त्वाचं आपल्याला लेजर अकाउंटमध्ये डिटेल्स बघता येतं, किंवा त्याची जी काही विस्तारित माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला लेजर अकाउंटमधून या ठिकाणी मिळू शकते. पुढं बघा, या ठिकाणी पुढं दिलेले आपल्याला कंटेंट्स ऑफ लेजर, लेजरचे घटक किंवा लेजर का महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. लेजर इज ए बाउंड बुक. बाउंड बुक म्हणजे काय, अनेक बुकचा एकत्रित बंच, एकत्रित संच किंवा 10-15 अकाउंटचं एकत्रित जो बंच आहे त्याला म्हणतो आपण बाउंड बुक. विच कंटेन्स सेव्हरल पेजेस, म्हणजे वेगवेगळे पेज नंबर त्याला देत असतो आपण, आणि त्यानुसार ते या ठिकाणी एकत्रित आपण लेजर अकाउंटमध्ये तयार करत असतो. इच पेज ऑफ लेजर इज ए सिरियली नंबर. म्हणजे लेजर बुक तयार करत असताना, एंट्री करत असताना लेजर अकाउंट किंवा लेजर बुक हे सिरियली असतात. 1 ते 100 पर्यंत सिरियली पेज नंबर या ठिकाणी नोटबुकवरती किंवा बुकमध्ये असतात. म्हणजे मधल्यातली पेजेस मिसिंग नसतात. 1 ते 100 पेजेस व्यवस्थित या ठिकाणी सिरियली असतात. फॉर इच अकाउंटिंग सेपरेट पेजेस इज अलॉटेड. म्हणजे प्रत्येक अकाउंटला एक सेपरेट पेज अलॉट केलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं, लक्षात घ्या. द पेज नंबर ऑफ द लेजर इज कॉल्ड ॲज लेजर फोलिओ. म्हणजे लेजरच्या पान नंबरला आपण लेजर फोलिओ असं म्हणतो. इच लेजर अकाउंट इज डिवायडेड इंटू 2 साइड. म्हणजे प्रत्येक लेजर अकाउंट हे 2 साइडमध्ये डिवाइड केलेलं असतं, लक्षात घ्या. त्यामध्ये द लेफ्ट हँड साइड इज नोन ॲज डेबिट साइड. म्हणजे डाव्या बाजूला प्रत्येक अकाउंटच्या, प्रत्येक बुकच्या जी डावी बाजू आहे त्याला आपण म्हणतो डेबिट साइड. अँड द राईट हँड साइड इज नोन ॲज क्रेडिट साइड. म्हणजे उजव्या बाजूला आपण क्रेडिट साइड म्हणतोय, लक्षात घ्या. डेबिट म्हणलं की लेफ्ट हँड साइड आणि क्रेडिट म्हणलं की राईट हँड साइड. तुमच्या नोटबुकवरती सुद्धा तुम्ही बघू शकताय, काही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा बघा डेबिट लिहिताना सुद्धा DR लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी डाव्या बाजूला DR लिहिलं म्हणजे डेबिट साइड ती झाली, अकाउंटच्या डोक्यावरती बघा. आणि क्रेडिट साइड म्हणजेच उजव्या बाजूला CR लिहिलं की ते क्रेडिट साइड झाली बघा, लक्षात घ्या. दिस इज इंडिकेटेड बाय रायटिंग द ॲब्रिव्हिएशन DR. म्हणजे डेबिट न लिहिता फक्त DR लिहायचं आहे, लक्षात घ्या. ऑन द लेफ्ट हँड साइड टॉप कॉर्नर अँड, म्हणजे लेफ्ट हँड साइडच्या टॉप कॉर्नरला आपण DR लिहिलं की ती डेबिट साइड आहे. अँड CR ऑन द राईट हँड साइड टॉप कॉर्नर. म्हणजेच या ठिकाणी उजव्या बाजूच्या अकाउंटच्या डोक्यावरती जी आपण लिहितोय CR म्हणजेच ती क्रेडिट साइड आहे, लक्षात घ्या. म्हणजे यातून एवढंच महत्त्वाचं आहे कंटेंट, की प्रत्येक अकाउंटला 2 साइड असतात. पहिली डेबिट तर दुसरी क्रेडिट. डेबिट साइड लेफ्ट हँड साइडला, क्रेडिट साइड राईट हँड साइडला. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहू शकताय, बघा प्रत्येकाने की डेबिट आणि क्रेडिट कसं लिहिलेलं आहे.
त्यानंतर बघा आता पुढं एक स्पेसिमिन ऑफ लेजर तुम्हाला दिलेला आहे, त्याचे कॉलम व्यवस्थित समजून घ्यायचे, लक्षात घ्या. बघा स्पेसिमिन ऑफ लेजर दिलेलं आहे. ऑफ लेजर इन टी फॉर्म इज गिवन बिलो, म्हणजे टी आकाराचा टी फॉर्म आपल्याला दिलेला आहे, लक्षात घ्या या पद्धतीने. इन द बुक्स ऑफ द नेम ऑफ द अकाउंट, म्हणजे कॅपिटल असेल कॅश अकाउंट इथं त्याचं लिहायचं आहे आपण. इन द बुक्स ऑफ ट्रेडरचं नाव टाका, इथं कॅश अकाउंट लिहा. आता बघा या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसतंय DR लिहिलेलं, म्हणजेच ही तुमची कोणती साईड आहे, डेबिट साईड आहे. आणि या ठिकाणी राईट हँड साईडला CR लिहिलेलं आहे, म्हणजेच ती तुमची क्रेडिट साईड आहे. म्हणजे पहिली डेबिट तर दुसरी क्रेडिट, या पद्धतीने डेबिट आणि इकडं क्रेडिट आहे, लक्षात घ्या. आता जर्नल एंट्रीला तुम्ही जे वेगवेगळे कॉलम्स तयार केले, तसेच तुम्हाला या ठिकाणी लेजर अकाउंटला सुद्धा वेगवेगळे कॉलम्स तयार करायचे आहेत. जर्नल एंट्रीला तुम्ही फक्त 5च कॉलम तयार केले होते, लक्षात घ्या. जर्नल वेळी कोणते कॉलम केले ते बघा. पहिला कॉलम होता डेट, नंतर पर्टिक्युलर, नंतर LF होता जर्नल वेळी मी सांगतोय, नंतर चौथा होता डेबिट अमाऊंट रुपीज आणि 5वा होता क्रेडिट अमाऊंट रुपीज. तसं लेजर अकाउंटला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एकूण 8 कॉलम तुम्हाला तयार करायचे आहेत. बघा पहिला कॉलम आहे डेबिट साईडचा डेट, नंतर पर्टिक्युलर्स, डेटमध्ये वेगवेगळ्या डेट्स येणार आहेत, पर्टिक्युलर्समध्ये तपशील येणार आहे. नंतर हा JF म्हणजे जर्नल फोलिओ, लेजर वेळी JF लिहायचं आणि जर्नल वेळी LF लिहायचं, लक्षात घ्या. विरुद्ध लिहायचं, विरुद्ध. म्हणजे आता आपण लेजर पाहतोय म्हणून अभ्यासतोय म्हणून JF. आणि चौथा आहे बघा अमाऊंट रुपीज, म्हणजे ही झाली डेबिट साईडचे 4 कॉलम. तसेच सेम पलीकडे क्रेडिटला बघा, पहिला आहे डेट, नंतर पर्टिक्युलर्स, नंतर JF, नंतर अमाऊंट रुपीज, हे झाले तुमची क्रेडिट साईडचे कॉलम. तर अशा पद्धतीने डेबिट आणि क्रेडिट हे तुम्हाला लेजर अकाउंटमध्ये स्पेसिमिन फॉर्ममध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. आता पुढं या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला आपण लेजर अकाउंटचे प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. मग लेजर अकाउंटचे प्रॉब्लेम अभ्यासत असताना सुरुवातीला काही ट्रान्झॅक्शन देतात 5-6, त्याची आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे आणि जर्नल एंट्रीचंच लेजर पोस्टिंग करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जर्नल एंट्री येणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सर्वांनी जर्नलचं प्रॅक्टिस परत करा, रूल्स व्यवस्थित पाठ करा आणि त्याचा अभ्यास करून जर्नल परफेक्ट झालं की त्याच्याच पुढची स्टेप आहे ती म्हणजे लेजर अकाउंट. म्हणजे जर्नल इट इज द नेक्स्ट स्टेज ऑफ द इट इज कॉल्ड ॲज लेजर. मग या पद्धतीने तुम्हाला हा लेजर अकाउंटचा आज आपण इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासला. डेबिट साईड म्हणजे तुमची लेफ्ट हँड साईड आणि क्रेडिट साईड म्हणजे तुमची राईट हँड साईड आहे, लक्षात घ्या. DR म्हणजे डेबिट, CR म्हणजे क्रेडिट. या पद्धतीने आपण आज लेजर अकाउंटला सुरुवात केलेली आहे. कुणाला काही शंका असतील तरी त्याही तुम्ही विचारा. पण सर्व विद्यार्थ्यांनी हा स्पेसिमिन फॉर्म ह्या नोट्स व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.